दिवस नाही राहणार फक्त 15 दिवस काय लागणार चाललाय माझा झाल्या बिस्किटचा मोडा खायला लागलाय तुझं काय चाललंय काय निवांत कोण आहेस तू साखर पावडर दोनच कपाची होती म्हणून तुम्हाला करून आणला मला आवडणार साखर काय म्हणायचं तुला काय नाही रे बाबा बरोबर काय करताय चिकन अरे थांब जरा काय तू बहुतेक तिकडे गेला बरोबर चालतंय अरे काय केलं मला वाडा रे नमस्कार वाडा रे बात वाट केली ठीक आहे With Google Workspace, you can get any job done on your phone. From giving
काय वाळगला नाहीये नवरी मध्ये कसं आहे मी बर आणि तुम्ही बर शिरपा माकडानं माझा चुलता मेला त्याचं 13वेचं जेवण आहे लग्नाचं नाव मला म्हणलं तुझं माझ्या 13वेचं जेवण लग्नाला सांगून जाते म्हणजे तुला जेव्हा घेतील कारण तुझ्या बापाचा नाही जेवायचं नव्हतं ते बरोबर चल वाढ भरले बाबा सकाळी टाकल्या मला मारलं होतं बदला घ्यायचं दादा 2 आईस्क्रीम आणि 2 क्रीम रोल द्या काय मामा सकाळी वेगळ्या बायबर फिरत होता मी नव्हतो काहीतरी बोललो बस आई शपथ मी नव्हतो बायको अहो खोटं बोलते सकाळी त्या बाईनं तुम्हाला कॅडबरी बनलेली तुम्ही काय शिक्षा ठेवली बघा की अगं खोटं बोलते आमचं काम चालू असतं बिझनेस आमचा काय शिक्षण झालं तुमचं आम्ही दोघं इंजिनियर किती कमी होता 2-3 रुपये तुमचा शिकून काय फायदा नाही बघा माझं पोरगं 8वी नापास आहे तरी पण म्हशीचं दूध विकून महिन्याला 10-15 हजार रुपये मिळतं असू दे जावा काम बघा आता या नानाला कोण सांगणार आपण दोघं दिवसाला 2-3 हजार महिन्याला 80-90 आपला इन्कम आहे चला कोण आला हॅलो वैभव हा बोल ना स्वाती 10 मिनिटं घरी ये माझ्या पप्पाने तुला भेटायला बोलवले आपल्याला लग्नाचं जमतंय वाटतं बरोबर येतो हा या इथे येताना ना पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून ये अगं माझा पांढरा शर्ट काय बेल्ट टाकले वाळलं नसेल अजून ते काय मला सांगू नको 10 मिनिटात येतात मी वाट बघते बरोबर चालतंय येतो पण ऐक की तुझं पप्पाला डेंजर माहिती ना नाही ये लवकर तू बरोबर चालतंय येतो वैभव काय झालं कुणाचा फोन होता स्वातीचा फोन होता तिच्या पप्पाने मला भेटायला बोलले आवाज जमले की मग जाऊया आमची पण प्रॉब्लेम आहे काय स्वातीने येताना मला पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालायला सांगितले पण मला शर्ट बेल्ट टाकले नव्हता पांढरा शर्ट काळी पॅन्ट भावा पांढरा शर्ट काळी पॅन्ट आहे कुठे आहे चल ओ काका बाबा कपडे पावाय गेले की नंबर आहे सिरीज बघ पोलीस स्टेशन मारून आपण त्यांचे कपडे चोरून आणले स्वाती बरे ड्रेस कसा वाटतोय भारी दिसतंय बोल तुझ्या दोन पोरांनी आम्हाला मारलं आणि आमचे कपडे पळवून गेले स्वाती जातो आम्ही नमस्कार कपडे पळवून इस दुनिया में 2 तरीके के लोग होते हैं, एक जो सोचते रहते हैं और एक जो कुछ कर दिखाते हैं। बहुत हो गया सोचना, अब टाइम है कुछ कर दिखाने का। हो जाओ तैयार, स्टार्ट करो अपनी इन्वेस्टमेंट जर्नी। विजिट www.sbisecurities.in और खोलिए अपना फ्री डीमैट एंड ट्रेडिंग अकाउंट। इक्विटी हो या डेरिवेटिव,
साहेब यांनी मला मारून माझे कपडे तोडले त्यांच्यावर केस टाकायचे साहेब माझं डोकं चोरीला गेले मला ओळखून द्या तुझं काय प्रॉब्लेम आहे माझी बायको मला नाही मारते तिचे केस टाकायचे तुझं काय झाले साहेब तुम्ही माझ्या डोक्यात केस टाकायचे हॅलो काय मानेला चोरली 5 मिनिटं पाठवून देतो तुझ्या बायकोला बोलवले बरोबर साहेब बायको मला मारते तिचे केस टाकायचे बरोबर तुझ्या बोकडाचे कपडे चोरी होते साहेब बोकडाचे नाही माझे कपडे चोरले त्या दोघांनी अरे मला काय म्हणलं की दोघं लावली ती अहो साहेब माझे लग्न कुठं लावले हा म्हणजे तुझं डोकं तुला मारतंय मग तू बोकडाचे केस करा बरोबर अहो साहेब माझी बायको मला मारते म्हणून तिचे केस टाकायचे काय 5 मिनिटात गाडी पाठवून देतो चोरात मारून घाला तू बोकडाने ढुंगणाला चावलास म्हणून ह्याच्या बायकोने तुला मारलं बरोबर नाही आता मी तुझ्या ढुंगणाला चावणार काय ह्या दोघांची कपडे चोरली बरोबर म्हणून तू ह्या दोघांच्या ढुंगणाला चावलास बरोबर बरोबर लवकर या तो सोसायटीला जाऊन येतो बरोबर हा कार्लोस बॅग मध्ये सगळं मोबाईल काढ यस बॉस या नंबरपासून सुरुवात करूया यस बॉस हॅलो नमस्कार सर आम्ही शक्ती एंटरप्राइजेस मधून बोलतोय हा बोला की सर 5000 फोन नंबर मधून तुमचा नंबर लकी विनरच्या लिस्ट मध्ये आला आहे होय काय होय त्याबद्दल तुम्हाला कंपनीकडून 1 लाखाची नवी टू व्हीलर गिफ्ट म्हणून मिळणार आहे खरंच काय साहेब होय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद साहेब काय हो एवढं खूप झालं काय झालं अगं आपला मोबाईल नंबर लकी विनरच्या लिस्ट मध्ये आलाय त्यामुळे आपल्याला गिफ्ट म्हणून 1 लाखाची टू व्हीलर मिळणार आहे काय सांगितलं खरं होय होय बरोबर साहेब कधी कुठे मिळणार आहे गाडी सर गाडी तुम्हाला उद्या मिळेल फक्त रजिस्ट्रेशन फी म्हणून तुम्हाला ऑनलाईन फक्त 3000 रुपये पाठवावे लागतील 3000 चालतंय की पण ऑनलाईन कशाला गाडी घेऊन या समोर देतो नाही सर 3000 ऑनलाईन पाठवल्याशिवाय कंपनी गाडी पाठवत नाही काय म्हणते ती अगं ती म्हणते 3000 ऑनलाईन पाठवा मग गाडी सोडतो तिथनं पाठवा की 3000 आहे नुसतं त्याच्या बदल्यात आपल्याला 1 लाखाची टू व्हीलर मिळणार आहे पाठवा बरोबर चालतंय पाठवतो हॅलो हा पाठवतो कुठल्या नंबरला पाठवू या नंबरवर ऑनलाईन पाठवा बरोबर पाठवतो हा ओके बाबा बकरा लागलाय जाय पैसे पाठवायला लागलाय गेले पैसे हॅलो साहेब पाठवले पैसे ओके सर उद्या सकाळी 9 वाजता तुम्हाला तुमची गाडी तुमच्या घरासमोर मिळेल ओके धन्यवाद अगं उद्या सकाळी आपली गाडी 9 वाजता दारात आपल्या 3000 मध्ये 1 लाखाची थांबा मुलीला फोन करून सांगते हॅलो अगं आम्हाला 1 लाखाची मिळायची बॉस लोकांचा नंबर लावा हॅलो हा नमस्कार बोला काय सांगताय स्कूटी मिळणार आहे कधी मिळणार आहे हा बर उद्या स्कूटी घेऊन आला की फोन करा ठेवू का फोन आता काय झालं स्कूटी मिळवण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी म्हणून ऑनलाईन 6000 रुपये भरावे लागतील 6000 एवढ्यात रेशन आपलं महिनाभराचं तुम्हाला काही रेशन नाही कळलं का राहून तुमची स्कूटी आता 6000 माहिती माझ्याकडे 2000 रुपये आहे माझ्याकडे तसं काय ऑनलाईन नाही माझ्याकडे
कॅश आहे माझ्याकडे ते घेऊन जावा मॅडम. वाटेगाव मध्ये यमाई मंदिराजवळ या. हा ओके. Feeling stressed? Try massaging your palm. And to ease your financial stress, use Olymp Trade. Try a stress-free demo code. Withdraw profits with 0% commission. Healthy financial habits lead to a healthy mind. Walk towards your financial future, hand in hand with Olymp Trade. पण अजून कशी आली नाही. हॅलो येताय नव्हता मॅडम. पैसे आणलेत का? जरा पैसे. काय नाही तेवढी गाडी घेऊन या उद्या. चालतंय उद्या या बरं का गाडी घेऊन. ऐक आपली उद्या गाडी येणार आहे. मी हार आणि पेढे घेऊन येतो. बरं तुम्ही घेऊन या गावा. मी गल्लीतल्या बायका सांगून येते उद्या आमची नवीन गाडी येणार आहे. गाडी पूजा करायला म्हणून. बरं चालतंय. पुढच्या बकऱ्याला या नंबरवरून फोन करा. हॅलो नमस्कार सर. हा नमस्कार बोला सर. तुमचा मोबाईल नंबर विनरच्या लिस्टमध्ये आला आहे. त्याबद्दल तुम्हाला 1.5 लाख रुपयाचा आयफोन मिळणार आहे. बर काय मिळणार आहे आयफोन? उद्या मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला डिलिव्हरी चार्ज म्हणून 5,000 रुपये ऑनलाईन पाठवावे लागतील. अरे बुरट्या आयटी इंजिनियर आहे मी. मला किती माकडा. अरे बुरट्या शिक्षित आहे वाटतं. लगेच लागलंय ना. हॅलो हॅलो हॅलो. एवढा बुरट्याने भिवून बुरट्या आलाय आम्हाला कटवायला. कोण कोणाला फुकट पैसे देत नाही एवढं कळलं. होय फ्रॉड कुठले. अहो साडे वाजलेत. बघा किती गाडी कुठपर्यंत घेऊन आली ती. थांब करतो. हॅलो हा बोला सर. हा साहेब कुठं जाणार गाडी घेऊन? सर त्याचं काय झालं तुमची गाडी घेऊन येणार आहे. पण डिलिव्हरी चार्ज म्हणून तुम्हाला फक्त 5,000 रुपये ऑनलाईन भरावे लागतील. काय अहो आधी तर काय बोलला नाहीसा. आणि मधलं कुठलं काढायचं 5,000चं? सर अहो डिलिव्हरी चार्ज तुम्हाला भरलाच पाहिजे. काय गाडीच नको मला. माझं मला 3,000 मागं पाठवा. 5,000 पाठवा. याव करा त्याव करा. आता जीएसटी बिल तयार झाले. 8 दिवस लागतील कॅन्सल करायला. 8 दिवसानंतर तुम्हाला पैसे परत मिळतील. 8 दिवसांना काय नाही. आजच्या जमता मला 3,000 पाहिजे ती. 2 तासाला गाडी येणार. 3 तासाला गाडी येणार. 5,000 पाठवा. याव करा त्याव करा. पाठवा की 5,000 रुपये. तो सध्या देतो ना गाडी पाठवा. अगं पण काय नाही. मी सांगितलं पाठवा. बरोबर पाठवतो. ओके पाठवा लवकर. 2 तासात गाडी घेऊन येतो आम्ही तुमच्या घरापाशी. ओके ओके साहेब पाठवतो. पुढच्या बकऱ्याला फोन लावा. चालतंय लवकर. हॅलो नमस्कार तुषार सर. तुमचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये आला आहे. त्याबद्दल तुम्हाला 15 लाखाची स्वीट कार मिळणार आहे. खरंच काय साहेब? कवा मिळणार मला कार? उद्या सकाळी 10 वाजता तुमच्या घराजवळ कार पोच केली जाईल. धन्यवाद साहेब. माझं स्वप्न होतं कार घ्यायचं आणि देवाच्या आशीर्वादाने तुमचा फोन आला. आता माझं स्वप्न पूर्ण होतंय कार घ्यायचं. पण सर कसं आहे तुम्हाला कार ताब्यात येण्यासाठी आरटीओचे चार्जेस ऑनलाईन भरावे लागतील. किती चार्जेस आहे? फक्त 1,90,000 रुपये. हा एवढे पैसे? सर 15 लाखाची स्वीट कार मिळणार आहे तुम्हाला. 1,90,000 चिल्लर आहे त्याच्यापुढे. होय होय सर. मी पाठवतो तुम्हाला 1,90,000 रुपये ऑनलाईन. पण मी येणार नव्हता कार. माझं कष्टाचा पैसा आहे तो. 100%. अहो आमची कंपनी विश्वासावर चालते. तुम्हाला आमच्यावर विश्वास असला तर नका पाठवू पैसे. हाय विश्वास सर. पाठवतो पैसे. कुठल्या नंबरवर पाठवू? हा नंबर आहे याच्यावरती पाठवा पैसे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती याचं बिल पाठवतो. सर पण नक्की मिळणार ना उद्या कार? 100% विश्वास ठेवा माझ्यावर. आतापर्यंत तुमच्या भागातल्या 5 जणांना ही कार मिळाल्या. हा बरोबर लगेच पाठवतो पैसे. अहो 3 तास झालं. कवा येणार गाडी? बाई काय तुमची नवीन गाडी कवा यायची? जरा फोन विचारा बघू. बरोबर थांबलो. लावा. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे.
मला पण तसंच वाटतंय आपले पैसे बुडला आता आपल्याला गंडवलं काय होऊन बसलं आपले पैसे बुडला आता तुषार सर तुमचं 1,90,000 मिळालं बरं का आम्हाला आणि तुमचं अभिनंदन आणि उद्या तुमच्या दारात 15 लाखाची स्वीकार असणार आहे. धन्यवाद सर. आता काय माझी पोलीस स्टेशनला जाऊया त्यांची कंप्लेंट करू. काय झालं पोरा? ना फोन बोलला. असू दे घाबरू नको पोरा. परत एकदा फोन कर काय होते बघ. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. ना बंद आहे फोन. ना काय झालं? अरे तुषारला टार्गेट कमी आल्या ती घेऊन येणार त्यांचीच वाट बघत होतो पण त्यांचा फोन बंद लागतोय रे त्यासाठी 1,90,000 रुपये भरले ते काय होय अहो नाला ती माणसं फ्रॉड आहेत त्यांनी लय जणांना गंडवलंय तसं काय मिळत नाही फसवणूक झाली सगळ्यांची पोलीस स्टेशनला जाऊया त्यांची कंप्लेंट करू. नाना त्याचा काय उपयोग नाही आता माझी पण फसवणूक झालेली म्हणून मी पण गेलेलो पोलीस स्टेशनला पण ते चोर नवीन मोबाईलवर फोन कधी ड्युटी होती आपल्याला आता काय करायचं निवडून जायचं आपल्याला लय अवघड आहे असं पोलीस म्हणलं आपलं पैसे फुटले आता काय म्हणलं पोरा तुला कसं कळलं चुकून 1,90,000 बुडत तुम्हाला पोरा आता आपण कसं जायचं सगळं पैसे घालवायचं नाना रड नका जरा 1,90,000 होय द्या तुझं पैसे नको आहे आम्हाला तू बोलला त्यात सगळं आलं बघ नाना ही तुमचंच पैसे म्हणजे सांगतो नाना या दोघांनी तुमच्या मुलाची आणि बऱ्याच जणांची फसवणूक केली मी आणि विश्वाने पकडून मार त्यांच्याकडे पैसे आणले पण हे दोघं पोलिसांना पण सापडले नाही मग तुम्हाला कशी गावलीत शिक्षणामुळे नाना मला विश्वाला कॉम्प्युटर चांगलं ज्ञान आहे मोबाईल मधलं चांगलं ज्ञान आहे आमच्या शिक्षणाचा आणि सगळ्या ज्ञानाचा वापर करून आम्ही यांना पकडले आम्हाला माहित नव्हतं पण आम्ही सुचलो नाही कारण शिक्षणामुळे आम्हाला तेवढं नॉलेज आहे की आम्ही पण फसवणूक करू शकत नाही नुसती स्वप्नच बघा तुम्ही माझं पोरगा आठवी नापास असलं तरी परीक्षेच्या बाबतीत टॉपलाय काय शिकून फायदा झाला रे तुमचा माफ करा मला आजपर्यंत शिक्षणावर मी तुम्हाला लय काय काय बोललो पण आज मला शिक्षणाचं महत्व कळालं माझं पोरगं जर शिकला असतं तर असं फसलं नसतं नाना आता रडायचं नाही तर लढायचं आणि अशी फसवणूक करणाऱ्यांना फोडायचं चला पोलिसांच्या ताब्यात चला तर मित्रांनो तुम्ही सुद्धा सावध राहा यांच्यासोबत घडलेलं तुमच्यासोबत पण होऊ शकते आजकाल महागड्या गाड्या वस्तू तुम्हाला मिळणार याचा अनिष्ट तुमच्याकडून पैसे उकळले जाऊ शकतात अशा आशाला बळी पडू नका कारण मित्रांनो भिकेत मिळालेल्या पोळीपेक्षा कष्टाने कमवलेली नोकरी नेहमी गोड असते. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते.